उघड झाल्यास महाराष्ट्र हादरेल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले. खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. बोंधू खरात प्रकरणावरून नाना पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजे केसरकरांनी आणि त्या सर्वांवर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता ही खराची वरात कुठपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. पण मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेन ड्राईव्ह मधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील. खरात प्रकरण तर महाराष्ट्रासाठी तर खऱ्या अर्थाने मोठा कलंक आपण पाहिलं आणि त्या बंधुभावाबरोबर भाजपच्या आणि सत्तेमधल्या अनेक लोकांचा संबंध राहिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सरकारचंच हे सगळं पापाचा भांडा फुटायची वेळ